मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यात एका गर्भवतीची प्रसूती थ्री इडियट्स चित्रपटात दाखवल्याप्रमाणे झाली। जोरावाडी गावात राहणाऱ्या महिलेला मंगळवारी प्रसूती वेदना सुरू झाल्या। तिला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबियांनी रुग्णवाहिकेला कॉल केला। मुसळधार पाऊस सुरू असल्याने गावाजवळ असलेल्या नदीला पूर आला आणि रुग्णवाहिका महिलेपर्यंत पोहोचू शकली नाही। याची माहिती सरकारी रुग्णालयातील डॉक्टर मनीषा सिरसाम यांना देण्यात आली। डॉक्टर सिरसाम यांनी अशा कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि गावातील प्रशिक्षित दाईंशी संपर्क केला। या दाईंना गर्भवतीच्या घरी पाठवण्यात आलं। त्यानंतर डॉक्टर मनीषा यांनी फोनवरून दाईला डिलिव्हरीच्या सूचना दिल्या। त्यानुसार दाईंनी महिलेची सुरक्षित प्रसूती केली। महिलेनं जुळ्या बाळांना जन्म दिला। पुराचं पाणी ओसरताच महिला आणि तिच्या दोन्ही बाळांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बाळ आणि बाळंतीण सुरक्षित आहेत। जोरावाडीच्या गावच्या रहिवासी रवीना यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या, पण नदीला पूर आल्यानं गावात रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती, अशी माहिती डॉक्टर मनीषा सिरसाम यांनी दिली। गावातील अशा कार्यकर्त्याशी संवाद साधून त्याच गावामधील दाई रेशना वंशांकार यांना रवीना यांच्या घरी पाठवण्यात आलं। त्यांना फोनवरून सातत्यानं प्रसूतीबद्दल माहिती देण्यात आली। त्यानंतर रवीनानं जुळ्यांना जन्म दिला, असं सिरसाम यांनी सांगितलं। थ्री इडियट्स चित्रपटातील प्रसूतीचा प्रसंग जोरावाडीत पाहायला मिळाला। या चित्रपटात रॅन्चोचं पात्र साकारणाऱ्या आमिर खानला करीना कपूरनं लॅपटॉपवरून व्हिडिओ कॉल करून प्रसूतीच्या सूचना केल्या। तिच्या सूचना लक्षात घेऊन इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेला रॅन्चो आणि त्याचे मित्र बरेच जुगाड करून करीनाच्या बहिणीची प्रसूती करतात। याच प्रसंगाची पुनरावृत्ती जोरावाडीत पाहायला मिळाली। डॉक्टर मनीषा सिरसाम यांनी व्हिडिओ कॉल करून दाईंना मार्गदर्शन केलं, तिला मोलाच्या सूचना केल्या। त्यामुळेच रवीनाची सुरक्षित प्रसूती शक्य झाली। तिनं 2 गोंडस बाळांना जन्म दिला। यानंतर रवीना आणि तिच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला। त्यांनी दाई आणि डॉक्टरांचे आभार मानले आहे।